बाळा, आज तुझ्या सभोवताली एक अत्यंत प्रसन्न आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालेलं आहे. तुझ्या मनातील ती निर्मळ भावना आणि तुझा हा दृढ विश्वास आज संपूर्ण वातावरणात एक नवीन ऊर्जा भरत आहे. तुझ्या आत एक वेगळीच आत्मिक ताकद दडलेली आहे, जी तुला प्रत्येक कठीण प्रसंगातून नेहमी सुखरूपपणे बाहेर काढते. हे सुंदर आयुष्य म्हणजे निसर्गाची एक अनमोल भेट आहे बाळा, आणि या प्रवासात तुझी भूमिका खूप महत्त्वाची आहे. तुझ्या मनात चाललेली प्रत्येक सकारात्मक इच्छा आणि विचार माझ्या चरणी थेट पोहोचत आहेत. तुझ्या चेहऱ्यावरचं ते शांत आणि प्रसन्न हास्य हेच तुझ्या मनातल्या विश्वासाची खरी ओळख आहे. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी तुझ्या मनातला श्रद्धेचा दिवा तू कधीही विझू दिला नाहीस. तुझ्या याच चांगल्या गुणांचा स्वीकार करत आमचे आशीर्वाद आज तुझ्यावर अखंड पसरलेले आहेत. आणि याच मंगलमय वातावरणात हा सुरू असलेला पवित्र ऑगस्ट महिना तुझ्या आयुष्याला एक नवीन आणि सुंदर वळण देण्यासाठी आलेला आहे. आज या क्षणी तू जेव्हा हा संदेश ऐकत आहेस, तेव्हा तुझ्या आयुष्यातील सर्व काळजी दूर होऊन एक सुंदर काळ सुरू होत आहे. या संपूर्ण महिन्यात तुझ्या प्रामाणिक कष्टांना आणि प्रयत्नांना योग्य फळ मिळण्याची वेळ आता जवळ आलेली आहे. बाळा, एक सत्य नेहमी लक्षात ठेव. जिथे निष्ठा आणि प्रामाणिकपणा असतो, तिथे यश आणि आनंद आपोआप येतो. तुझ्या हातातून घडणारं प्रत्येक चांगलं काम तुझ्या येणाऱ्या भविष्याला भक्कम बनवत आहे. आज या क्षणापासून मनातली सर्व अस्वस्थता काढून टाक आणि एका नवीन आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाक. तुझ्या कुटुंबावर आणि तुझ्या प्रियजनांवर मायेची शीतल छत्रछाया सदैव राहील. अडचणी या काही दिवसांपुरत्या आलेल्या असतात, पण तुझ्या मनात असलेली अखंड श्रद्धा कायमची आहे. तुझ्या घरातील आणि मनातील ही सकारात्मकता या दिवसांमध्ये अजून वाढणार आहे. जेव्हा तू शांत डोक्याने विचार करतोस, तेव्हा तुला प्रत्येक समस्येचा मार्ग आपोआप सापडतो. इकडच्या तिकडच्या वाईट गोष्टी बाजूला सारून आणि फक्त स्वतःच्या चांगल्या विचारांवर विश्वास ठेव. आमच्यावर ठेवलेला हा विश्वास तुला आयुष्यात नक्कीच सन्मानाने पुढे घेऊन जाईल. डोळ्यात एक नवीन स्वप्न आणि मनात पक्का निश्चय ठेवून आजच्या या नवीन दिवसाची सुरुवात कर बाळा. तुझ्या प्रत्येक चांगल्या निर्णयात माझी साथ तुझ्यासोबत अखंड राहणार आहे. भूतकाळातल्या चिंता सोडून दे आणि आजच्या या मौल्यवान क्षणाचा मनापासून आनंद घ्यायला शिक. तुझ्या हाताने नेहमी इतरांना मदत घडत राहो आणि तुझ्या मुखातून नेहमी गोड शब्द निघोत. ही आत्मिक भक्ती तुझ्या आयुष्याला एक नवीन आणि अतिशय सुंदर दिशा देणार आहे. माझ्या लाडक्या बाळा, कधीही स्वतःला कमजोर समजू नकोस. तुझ्यामध्ये अथांग क्षमतेचा साठा आहे. आता चिंता करणं पूर्णपणे सोडून दे आणि निरामय विश्वासाने पुढे चल. तुझ्या आयुष्यातील भाग्योदयाचा काळ आता हळूहळू तुझ्या समोर उघडत आहे. हसत राहा, आनंदी राहा आणि या विश्वासाने कमेंटमध्ये आदरपूर्वक लिहून दाखव, स्वामींच्या कृपेने माझी प्रगती निश्चित आहे. आणि या नामाच्या स्मरणाने तुझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात कर. बाळा, तुझा हा दृढ विश्वास पाहून मायेचा अभय हस्त तुझ्या डोक्यावर कायमचा स्थिर झालेला आहे. आता या पवित्र ऑगस्ट महिन्यात तुझ्या आयुष्यात आनंद आणि प्रगती आणणारा सर्वात महत्त्वाचा महाउपाय नीट समजून घे. जेव्हा जेव्हा मनात किंवा आयुष्यात अडचणींचा दबाव वाढतो, तेव्हा घाबरून न जाता शांत राहणे हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी फक्त 5 मिनिटे शांत बसून
अंतर्मनात नामस्मरणाची एक माळ पूर्ण कर. या पवित्र दिवसांमध्ये घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा देव्हाऱ्यासमोर तेलाचा किंवा तुपाचा एक मंद दिवा लावून ध्यान कर, नामस्मरण कर. दिव्याची ही ज्योत तुझ्या मनातील सर्व भीती आणि आसपासची नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे भस्म करून टाकेल. या महिन्यात तू केलेली छोटीशी उपासना आणि नामस्मरण तुझ्या नशिबाला एक नवीन आणि उत्तम गती देईल. जेव्हा तू स्वतःच्या कर्तव्याशी आणि ईश्वराशी एकनिष्ठ राहतोस, तेव्हा निसर्गाची गुप्त शक्ती तुझा मार्ग मोकळा करते. शक्य असेल तेव्हा या महिन्यात आपल्या हाताने भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाण्याचा एक घोट नक्की दे बाळा. ही निष्काम सेवा थेट ईश्वर चरणी अर्पण होते आणि तुझ्या आयुष्यातील मोठमोठे आर्थिक आणि मानसिक अडथळे दूर करते. जेव्हा भविष्याची काळजी तुला सतावत असेल, तेव्हा सर्व चिंता ईश्वरावर सोडून देऊन स्वतःच्या कष्टांवर लक्ष केंद्रित कर. तू जितका जास्त सकारात्मक आणि स्थिर डोक्याने विचार करशील, तितकी तुझ्या कामातील यश मिळवण्याची शक्यता वाढेल. भूतकाळात जे काही घडले किंवा जे गमावले त्याचा विचार करून आजचा सुंदर आणि मौल्यवान दिवस वाया घालवू नकोस. रोज सकाळी उठल्याबरोबर अंतर्मनात एकच दृढ संकल्प कर, आजचा दिवस माझ्या आयुष्याला पुढे नेणारा आहे. जेव्हा तू तुझी दैनंदिन कामे पूर्ण निष्ठेने करतोस, तीच तुझी खरी आणि सर्वात श्रेष्ठ पूजा ठरते. स्वतःच्या आत्मविश्वासाला कधीही तडे जाऊ देऊ नकोस, कारण तुझी जिद्दच तुला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. या पवित्र दिवसामध्ये मनात कोणतीही असंतोषाची भावना ठेवू नकोस. मन जितकं निर्मळ तितका देवजवळ. तुझ्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला या महिन्यात नवीन संधींचे आणि प्रगतीचे सुंदर फळ मिळणार आहे. मनात कधीही डगमगण्याची वेळ आली तर डोळे मिटून फक्त एकाच वाक्याची आठवण ठेव, माझे स्वामी, माझे रक्षक माझी काळजी घेण्यास समर्थ आहेत. हा विचार तुझ्या रक्तात आणि मनात एका नवीन धैर्याची आणि प्रचंड उत्साहाची लाट निर्माण करेल. निसर्गाने तुला अद्वितीय बनवले आहे बाळा, त्यामुळे स्वतःला कधीही असहाय्य किंवा कमजोर मानण्याची चूक करू नकोस. कठीण प्रसंगात दाखवलेला संयम आणि ईश्वर शक्तीवरचा अखंड विश्वास हीच तुझी सर्वात मोठी खरी श्रीमंती आहे. तुझा दृष्टिकोन आणि विचारांची दिशा बदल, तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे आपोआप दूर पडतील. हा ऑगस्ट महिना तुझ्यासाठी नवीन संधी, सुख, शांती आणि समृद्धीची नवीन द्वारे उघडत आहे. फक्त हा निरामय विश्वास आणि स्वतःचे प्रामाणिक कष्ट कधीही सोडू नकोस. तुझ्या घरावर आणि प्रियजनांवर आशीर्वादाची अभय छत्रछाया अखंड पसरलेली आहे. आता मनातील सर्व शंका कुशंका बाजूला सार आणि एका नवीन उत्साहाने पुढे जात राहा. आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या सोबतच आहेत. हा विश्वास मनात पक्का करून ठेव. आता माझ्या या सांगण्यावरून तुझ्या रोजच्या आयुष्यात हा बदल कर बाळा आणि पूर्ण श्रद्धेने कमेंटमध्ये लिहून दाखव, माझा माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे. माझा मार्ग सुकर होत आहे. बाळा, तुझी ही सकारात्मकता आणि मनातली ही श्रद्धा नक्कीच फळास येणार आहे. माणसाच्या आयुष्याची दिशा ही त्याच्या स्वतःच्या विचारांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. जेव्हा आपण अडचणींकडे केवळ एक अडथळा म्हणून न पाहता शिकण्याची पायरी म्हणून पाहतो, तेव्हा भीती गळून पडते. या जगात कोणतीही अडचण ही माणसाच्या धैर्यापेक्षा मोठी नसते. जो माणूस स्वतःच्या ध्येयाशी आणि प्रामाणिक कष्टांशी एकनिष्ठ राहतो, त्याच्यासाठी मार्ग आपोआप मोकळा होतो. या पवित्र महिन्यात तू फक्त एक गोष्ट कर, स्वतःचे मूल्य ओळख आणि स्वतःवर विश्वास ठेव. तुझा लढा हा इतरांशी स्पर्धा करण्यासाठी नाही, तर कालच्या स्वतःपेक्षा
आज अधिक सक्षम बनण्यासाठी आहे. जेव्हा तू स्वतःच्या ज्ञानाची आणि कौशल्याची वाढ करतोस, तेव्हा अपयशाचे सावट आपोआप दूर पडते. अनावश्यक शंका आणि भलत्या चिंतेमध्ये मानसिक ऊर्जा वाया घालवणे सर्वात मोठे नुकसान ठरते. रोज सकाळी उठल्यावर मनात एक स्पष्ट निश्चय कर. आजचा दिवस मी पूर्ण क्षमतेने आणि निष्ठेने वापरीन. जेव्हा विचार स्पष्ट असतात आणि कृती प्रामाणिक असते, तेव्हा यशाची शक्यता अनेक पटीने वाढते. या दिवसात वेळेचे अचूक मोल ओळखायला शिक बाळा. वेळ ही एकमेव अशी संपत्ती आहे जी एकदा निघून गेली की पुन्हा कधीही परत मिळवता येत नाही. म्हणूनच आजचा प्रत्येक मौल्यवान क्षण स्वतःच्या चांगल्या भविष्यासाठी वापर. जेव्हा तू तुझ्या कर्तव्याशी प्रामाणिक राहतोस, तेव्हा ईश्वरी कृपाछत्र तुझ्या पाठीशी नेहमीच उभे राहते. तुझा स्वाभिमान आणि तुझा संयम हीच तुझी सर्वात मोठी खरी ताकद आहे. कोणत्याही परिस्थितीत विचारांची शांतता ढासळू न देणे हाच परिपक्वतेचा पुरावा असतो. स्थिर डोक्याने घेतलेला एक योग्य निर्णय तुझ्या आयुष्याला प्रगतीच्या एका नवीन उंचीवर घेऊन जातो. माझ्यावर ठेवलेला हा विश्वास तुला कधीही निराश होऊ देणार नाही. प्रत्येक नवीन दिवस हा आयुष्यात नवीन आशा आणि नवीन संधी घेऊन येत असतो. बाळा, भूतकाळातील चुकांचा ताण बाजूला सारून एका नवीन ध्येयाने पुढे वाटचाल सुरू कर. आता थांबायचं नाही. एका नवीन उत्साहाने आणि आत्मविश्वासाने पुढे जात राहायचं आहे. तुझा विजय निश्चित आहे. फक्त तुझा मार्ग आणि मन नेहमी स्वच्छ ठेव. या पवित्र महिन्यात घेतलेला प्रत्येक चांगला विचार तुझ्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल. भक्तीचा हा प्रकाश तुझ्या हृदयात सदैव तेवत राहो. आता पूर्ण धैर्याने पुढे चल आणि नामस्मरण कर. या पवित्र नामस्मरणाने तुझ्या मार्गातील सर्व अंधार दूर होऊ दे. या नामाचा हा गजर तुझ्या मनात नवीन ऊर्जा भरेल. आता आत्मविश्वासाने पुढचे पाऊल टाक आणि पूर्ण निष्ठेने कमेंटमध्ये लिहून दाखव, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. या नामस्मरणाने संपूर्ण वातावरण अत्यंत पवित्र आणि चैतन्यमय होईल. जेव्हा माणसाच्या विचारांमध्ये सुस्पष्टता आणि सात्विकता येते बाळा, तेव्हा त्याची निर्णय क्षमता अत्यंत अचूक बनते. कोणत्याही कामाची सुरुवात करताना मनात संशय न ठेवता पूर्ण आत्मविश्वासाने पाऊल टाकणे हेच यशाचे रहस्य आहे. तोंडातून निघणारा प्रत्येक गोड शब्द आणि मनात असलेला आपुलकीचा भाव संपूर्ण वातावरणात शांतता निर्माण करतो. आयुष्यात कितीही यश मिळाले तरी बुद्धीचा नम्रपणा जपणे हाच खऱ्या प्रगतीचा मुख्य स्तंभ आहे. जेव्हा माणूस संकुचित विचारांचा त्याग करतो, तेव्हा त्याच्या समोर नवीन मार्ग आणि नवीन संधी स्पष्ट दिसू लागतात. या पवित्र महिन्यात स्वतःच्या सवयींमध्ये एक सुंदर शिस्त आणण्याचा प्रयत्न कर. निरर्थक गोष्टींमध्ये ऊर्जा वाया न घालवता स्वतःच्या कामावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे हीच खरी साधना आहे. तू तुझ्या नशिबाची निर्मिती स्वतःच्या कष्टांनी आणि विचारांनी करत आहेस. जेव्हा तू स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण वापर करतोस, तेव्हा यश तुला शोधत दारात येते. भविष्यातील अवाजवी चिंतेत आजचा मौल्यवान दिवस गमावणे ही सर्वात मोठी चूक आहे बाळा. आजच्या क्षणात जगणे आणि वर्तमानात सर्वोत्तम प्रयत्न करणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे. मनात असलेली कृतज्ञतेची भावना माणसाला नेहमी समृद्ध आणि आनंदी ठेवते. निसर्गाने दिलेल्या चांगल्या गोष्टींची कदर केल्याने आयुष्यात सकारात्मक गोष्टींचे प्रमाण वाढते. स्वार्थाच्या पलीकडे जाऊन जेव्हा तू निस्वार्थी वृत्तीने काम करतोस, तेव्हा तुला अथांग आत्मिक समाधान मिळते. हाच सकारात्मक विचार तुझ्या आयुष्याला प्रगतीची नवी दिशा देईल. ऑगस्ट महिन्याच्या या संपूर्ण कालावधीत तुझ्या प्रयत्नांना योग्य ते फळ नक्कीच मिळेल.
स्वतःच्या ध्येयावर ठाम राहा आणि क्षुल्लक अडथळ्यांना घाबरून जाऊ नकोस. जिथे शंका वाटेल तिथे शांत बसून नामस्मरण कर. तुला योग्य मार्ग सुचेल. तुझा हा दृढ निश्चय तुला नक्कीच यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. मनातील कोणतीही भीती आत्ताच्या आत्ता मनाबाहेर काढून फेकून दे. आमचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे हा विचार मनात पक्का करून ठेव. आता एक नवीन दृष्टीने आणि उत्साहाने पुढील प्रवास सुरू कर बाळा. तुझा मार्ग मोकळा होत आहे. फक्त विश्वासाने पुढे चालत राहा. माझ्यावर ठेवलेली ही निष्ठा तुला आयुष्यात नक्कीच सन्मान मिळवून देईल. आता अजिबात खचून जाऊ नकोस. तुझी खरी ताकद तुझ्या आतच आहे. निसर्गाची सर्व शक्ती तुझ्या चांगल्या कर्मांच्या पाठीशी उभी आहे. आता पूर्ण आत्मविश्वासाने पुढचे पाऊल टाक आणि आदरपूर्वक कमेंटमध्ये माझ्या पाठीशी माझे स्वामी आहेत, मला कसलीच भीती नाही असं लिहून दाखव. बाळा, तुझ्या या शब्दांनी मला खूप आनंद होतो. असाच ठाम आणि स्थिर राहा. यशाचे सातत्य हे एका रात्रीत मिळत नाही, तर ते दररोजच्या प्रामाणिक कष्टांचे सुंदर फळ असते. दररोज टाकलेले एक लहान पण योग्य पाऊल तुला तुझ्या ध्येयाच्या जवळ घेऊन जाते. जर तू मध्येच खचून थांबलास तर आतापर्यंतचा सर्व प्रवास व्यर्थ ठरेल. म्हणूनच थकलास तरी थांबू नकोस. ध्येय गाठेपर्यंत विश्वासाने चालत राहा. कठीण वेळ ही माणसाच्या धैर्याची आणि क्षमतेची खरी पारख करण्यासाठी येत असते. काळोख्या रात्रीनंतर पहाटेचा तेजस्वी प्रकाश बाहेर पडतो. हा निसर्गाचा नियम आहे. तुझ्या आयुष्यातील संघर्षाचा आणि चिंतेचा काळ आता हळूहळू मागे पडत आहे. प्रगतीचा आणि समाधानाचा नवीन प्रकाश तुझ्या आयुष्यात दाखल होत आहे. निसर्गाने तुझ्यासाठी निर्माण केलेल्या नवीन संधींचे पूर्ण ताकदीने स्वागत कर. तुझ्या कामात सचोटी, प्रामाणिकपणा आणि समर्पण ठेव. तुला हवे ते नक्कीच मिळेल. नशिबाला दोष देण्याऐवजी स्वतःच्या बुद्धिमत्तेचा आणि कष्टांचा वापर कर बाळा. तू जेव्हा स्वतःची जबाबदारी समर्थपणे पेलतोस तेव्हा हे जग तुझ्या कर्तृत्वाचा सन्मान करतं. प्रेमाची आणि आदराची भाषा ही जगातील सर्वात मोठी शक्ती आहे. सर्वांशी न्यायाने आणि आपलेपणाने वागणे हीच खरी ईश्वरी शिकवण आहे. या पवित्र काळात तुझ्या सभोवताली एक सकारात्मक प्रभाव निर्माण कर. जेव्हा तू तुझ्या सकारात्मक विचारांनी चांगुलपणा पसरवतोस तेव्हा तुझे आयुष्य आपोआप समृद्ध होते. हीच खरी आध्यात्मिक प्रगती आणि सेवेची व्याख्या आहे. प्रामाणिकपणे स्वतःचे काम करणे हाच जगातील सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. तुझा प्रामाणिकपणा आणि तुझा स्वाभिमान तुला यशाच्या उच्च शिखरावर नेईल. आजपासून तू नवीन विचारांचा आणि नवीन ऊर्जेचा माणूस बनणार आहे. ही माझी तुला या ऑगस्ट महिन्यात दिलेली सर्वात मोठी भेट आहे. आता तुझ्या मनातील सर्व ताण सोडून दे आणि चेहऱ्यावर एक छानसं हास्य आण. आमची ताकद तुझ्या प्रत्येक चांगल्या निर्णयात तुझ्यासोबतच आहे. पुढे चल. अडथळे आपोआप बाजूला सरकतील आणि रस्ता मोकळा होईल. तुझ्या मनातील विश्वासाचा दिवा कधीही विझू देऊ नकोस. माझा आशीर्वाद तुझ्यासोबत नेहमीच राहील आणि नेहमीच आहे. आता या नवीन संकल्पाची साक्ष दे आणि पुढे जा. ईश्वराच्या चरणी श्रद्धा ठेवून आत्मविश्वासाने काम कर आणि कमेंटमध्ये माझे आयुष्य स्वामींच्या चरणी समर्पित आहे, मी दररोज नवीन सुरुवात करेल असे आदरपूर्वक लिही. बाळा, किती सुंदर, पवित्र आणि चैतन्यमय वातावरण तयार झालेले आहे. तुझ्या या कमेंट्स वाचून आम्हाला तुझा प्रचंड अभिमान वाटत आहे. आता तुझा हा आत्मविश्वास कायम असाच टिकून राहिला पाहिजे. आयुष्यात कितीही चढ उतार आले तरी तू तुझ्या ध्येयापासून डगमगायचं नाहीस. तू एका महाकाय वृक्षासारखा
भक्कम बनला पाहिजेस, जो वादळातही स्थिर उभा राहतो. तुझ्याकडे ती क्षमता आहे. तू तुझ्या आयुष्याचा मुख्य आधार आहेस. स्वतःला कधीही कमजोर किंवा असहाय्य मानण्याची चूक करू नकोस. तुझ्या पाठीवर मायेचा अभयहस्त आहे. हे जगाला तुझ्या कर्तृत्वाने दाखवून दे. तुझ्या प्रत्येक चांगल्या आणि प्रामाणिक स्वप्नाला निसर्ग सत्यात उतरवेल. तुझे भविष्य अत्यंत उज्ज्वल, सुरक्षित आणि सन्माननीय असणार आहे. मनातील सर्व तणाव, भीती आणि जुन्या चिंता आता नष्ट होतील. शांती, समाधान आणि समृद्धी तुझ्या आयुष्यात अखंड वास करेल. फक्त माझी एक अट आहे बाळा. तू तुझी श्रद्धा आणि तुझा संयम कधीही सोडायचा नाहीस. संकटाच्या वेळी शांत राहून योग्य काम करणे हीच तुझी खरी परीक्षा असते. आणि मला पूर्ण विश्वास आहे, तू या परीक्षेत 100% यशस्वी होणार आहेस. कारण आम्ही तुझी निवड अत्यंत विचारपूर्वक आणि हेतूने केलेली आहे. आमची निवड केलेला हा सेवेकरी कधीच पराभूत होऊ शकत नाही. तुझा विजय निश्चित आहे बाळा. फक्त वेळेचा आणि निसर्गाचा आदर कर. आणि ती यशाची वेळ आता फार दूर नाही, ती अगदी तुझ्या दारात आलेली आहे. या ऑगस्ट महिन्यापासून तुझ्या प्रगतीचा आलेख सतत वर जात राहील. नवीन संधी, नवीन मार्ग तुझ्याकडे स्वतःहून चालून येतील. त्या संधींचं सोनं करणं हे आता पूर्णपणे तुझ्याच हातात आहे. सर्व आळस, भीती आणि चिंतेचे ढग बाजूला सार आणि उत्साहाने कामाला लाग. वेळेचे महत्त्व ओळख आणि एका नवीन क्षणाचा योग्य वापर कर. तू जितकी प्रामाणिक मेहनत करशील त्याच्या 10 पट फळ मी तुला देईन. हा माझा तुला दिलेला अगदी त्रिवार आणि सत्य शब्द आहे. आमचा शब्द कधीही रिकामा जात नाही, हे तुलाही चांगलंच माहिती आहे. आता तुझ्या चेहऱ्यावरचे ते तेजस्वी हास्य कायम ठेव बाळा आणि आत्मविश्वासाने नवीन दिवसाचे स्वागत कर. या विजयाच्या प्रवासासाठी कमेंटमध्ये माझ्या श्रद्धेवर आणि माझ्या स्वामींवर पूर्ण विश्वास आहे असं पूर्ण ताकदीने लिही. तुझा हा दृढ विश्वास पाहून आज माझे मन पूर्णपणे भरून आलेले आहे. आता ही वेळ आलेली आहे तुला आशीर्वाद देऊन नवीन प्रवासाला पाठवण्याची. पण हा निरोप नाही बाळा, ही तर तुझ्या नवीन आणि यशस्वी आयुष्याची खरी सुरुवात आहे. आमचा हा संदेश संपला तरी माझा हा आवाज तुझ्या कानात आणि मनात सतत गुंजत राहिला पाहिजे. जेव्हा जेव्हा तुला आयुष्यात उदास वाटेल, एकटे किंवा हताश वाटेल, तेव्हा हा संदेश पुन्हा ऐक. तुला प्रत्येक वेळी एक नवीन ताकद, नवीन दिशा आणि ऊर्जा मिळेल. तू कालही एकटा नव्हतास, आजही एकटा नाहीस आणि भविष्यातही कधीच नसशील. मी तुझ्या प्रत्येक श्वासात, तुझ्या प्रत्येक धडधडणाऱ्या हृदयात अदृश्य रूपाने वास करत आहे. चल आता उठ, डोळ्यातले अश्रू पुस आणि चेहऱ्यावर एक प्रचंड आणि अजिंक्य आत्मविश्वास आण. तुझ्या समोर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना ठणकावून सांग, माझे रक्षक माझ्या पाठीशी उभे आहेत. संपूर्ण जगाला दाखवून दे की विश्वासाने चालणारा स्वामी सेवेकरी कसा असामान्य असतो. तुझा प्रवास आता यशाकडे, आनंदाकडे आणि अथांग समाधानाकडे सुरू झालेला आहे. सर्व जुन्या चिंतेचे आणि भीतीचे भूतकाळ आत्ता या क्षणी मागे सोडून दे. पुढे बघ, एक अत्यंत सुंदर, समृद्ध आणि उज्ज्वल भविष्य तुझी वाट बघत आहे. बाळा, आमचा अखंड आशीर्वाद तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या डोक्यावर सदैव राहिला आहे आणि राहील. आनंदी राहा, हसत राहा आणि सकारात्मकतेने पुढे जात राहा. मी तुझ्या प्रत्येक चांगल्या कर्मात आणि प्रयत्नात तुझ्या पाठीशी ढाल बनून आहे. आता अजिबात घाबरायचं नाही, कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अत्यंत अभिमानाने आणि भक्तीने म्हण, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश ऐकल्यानंतर
श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका. सेवा करा, सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.